हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपला कंबाईन ग्रुप सीच्या प्रिलिमचा पेपर झालेला आहे. तर या पेपरमधले आपण काही एक्स्पेक्टेड ॲन्सर्स बघूया आणि आपला विषय कोणता आहे? तर इकॉनॉमिक्सचे आपण एक्स्पेक्टेड ॲन्सर्स बघूया. आयोगाच्या ॲन्सर कीनुसार कदाचित 1-2 प्रश्नाचे मे बी वेगळे उत्तरं येऊ शकतात. अगेन कदाचित आपण म्हणतोय. पण शक्यतो आपले हे मॅक्सिमम हेच उत्तरं राहण्याची शक्यता आहे. तर 2025चा हा 11 जानेवारी रोजी झालेला पेपरमधील आपण इकॉनॉमिक्स क्वेश्चनचे डिस्कशन बघूया. तर बघा आता आपल्यासमोर सेट डी आहे आणि सेट डी मधील प्रश्न क्रमांक 21 पासून आपले प्रश्न सुरू होत आहेत इकॉनॉमिक्स या विषयाचे. तर बारकाईने ज्यांनी बघितले असतील, प्रश्न सोडवले असतील तर त्यांचे मॅक्सिमम इथं करेक्ट येणार आहेत. तर यातला बघा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. आता इथे त्यांनी पी करून दिले, तर या पीवर काही क्वेश्चन नका करू. तर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले? तर बघा सगळ्यात महत्त्वाचं की 2007-08च्या दरम्यान हे अभियान सुरू केलेले. बरेच जण इथं कदाचित कन्फ्यूज झाले असेल की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट NFSA हा कधीचा ॲक्ट आपला 2013चा आहे. पण आपलं मिशन महत्त्वाचं आहे. अन्नधान्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आपण हे मिशन सुरू केलं होतं 11व्या 5 इयर प्लॅनमध्ये. तर हे जर मिशन आपण बघितलं तर बघा 2007-08च्या रब्बी हंगामापासून आपण सुरू केलं होतं आणि ह्याच्यात टार्गेट काय होतं प्रामुख्याने जर बघितलं तर गहू, तांदूळ आणि कडधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचं टार्गेट होतं आणि ते 11व्या योजनेमध्ये कसं साध्य झालं होतं? तर त्याच्यामध्ये अन्नधान्यात वाढ झालेली होती. नंतर हे अभियान काय केलं होतं, की आपण पुढे परत कंटिन्यू केलं होतं 12व्या 5 इयर प्लॅनमध्ये आणि पुन्हा ते त्याच्यामध्ये अन्नधान्य वाढ करण्यामध्ये नक्कीच भर पडली होती. पण 11व्या योजनेइतकं ते सक्सेसफुल नव्हतं झालं नंतर. तर इथं 11वी योजना पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. नंतर पुढे बघा 21 नंबर नंतर 22 नंबर प्रश्न. इथं जर तुम्ही वाचण्यात गडबड केली असेल, तर इथं तुम्ही चुकला असाल. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्चुअली प्रश्न सोपाच आहे. पण जर गडबड केली असेल, तर चुकला असाल. आपल्याला योग्य विधानं विचारली आहेत. तर बघा आता काय म्हणले राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी याच्यावर प्रतिकूल परिणाम म्हणजेच काय एक प्रकारे निगेटिव्ह परिणाम टाळण्यासाठी सरकार काय करेल? तर धोरण आखेल आणि आपल्या खर्च विषयक किंवा महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी, अंमलबजावणी करते. म्हणजे इथं कोण आलं? सरकार आलं. मग सरकार कोणतं धोरण राबवते? चलनविषयक धोरण राबवते का? बिलकुल नाही. जर तुम्ही गडबड केली असेल आणि याला जर करेक्ट केलं असेल, तर चुकलात इथं. इथं कोणतं धोरण राबवते सरकार? राजकोषीय धोरण. सरकारचं राजकोषीय धोरण आणि आर-बी-आय जे राबवते किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटीने जे दिलेलं धोरण असतं, तर ते कोणतं असतं? चलनविषयक. इथं आयोगाने आपल्याला शब्दामध्ये फिरवलेलं आहे. तर मॉनिटरी पॉलिसी नसते. कोणती असते? फिस्कल पॉलिसी असते. त्यामुळे इथं विधान चुकीचं आहे. मग जर चुकीचं आहे, तर सेकंड बघा काय म्हणलेलं आहे? मग इथं एलिमिनेशन कसं होईल? आपल्याला योग्य विचार म्हणजे फक्त येणार नाही, दोन्ही योग्य येणार नाही. आता दोन्ही अयोग्य किंवा फक्त करेक्ट येईल. आता बघा अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला आता बघा ना, आपल्याला उत्तर इथंच दिलं आयोगाने. हे चलनविषयकचं उत्तर इथंच दिलंय राजकोषीय धोरणाला. 1929 ते 33 या महामंदीच्या नंतर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे, की जागतिक महामंदी 1929 आली. त्याचे परिणाम पुढे झालेले आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे? तर जे.एम. केन्स, जॉन मेनार्ड केन्स यांचं योगदान आहे का? डेफिनेटली आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही म्हणजे सार्वजनिक वित्ताच्या टॉपिकच्या सुरुवातीलाच तुम्हाला बघेल म्हणजे इव्हन आपण आपल्या नोट्समध्ये सुरुवातीलाच त्यांच्या सिद्धांतावरती लिहिलं आपण लेक्चरमध्येही त्या गोष्टी सांगत असतो, की याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. तर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीचं. मग 1936चा त्यांचा जो सिद्धांत आहे, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. तर त्यांनी त्याच्यात ते सांगितलं, की एक प्रकारे काय, तर सरकारने राजकोषीय धोरण राबवावं आणि ते धोरण का राबवावं? तर ज्या महामंदीतून जर बाहेर पडायचं असेल, तर एक प्रकारे अर्थव्यवस्थेला मोठा पुश करणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारे तुटीचा अर्थ भरणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आर्थिक विकास साध्य करता येईल. म्हणजे यांचं योगदान महत्त्वाचं राहिलेलं आहे. जे.एम. केन्स, जॉन मेनार्ड केन्स यांचं. आणि पहिलं जे विधान आहे बघा, पहिल्या विधानात सुद्धा ॲडम स्मिथ यांचं जर आपण डेफिनेशन बघितली, ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक, तर ते काय म्हणतात बघा, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार याच्यावर इष्ट परिणाम घडवून आणण्यासाठी म्हणजेच एक प्रकारे काय, तर पॉझिटिव्ह परिणाम घडवून आणण्यासाठी आणि निगेटिव्ह परिणाम टाळण्यासाठी जे धोरण राबवलं ते म्हणजे राजकोषीय धोरण होय. म्हणजे हीच डेफिनेशन आपल्याला सरळ-सरळ पहिल्या विधानात इथं दिलेली की प्रतिकूल परिणाम वगैरे जे आहे, तर इथं राजकोषीय धोरण त्यामुळे इथं करेक्ट येईल, चुकीचं येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर असणार आहे. तर प्रायोरिटीने लक्षात घ्या की आपल्याला नक्की उत्तराचा भाग काय असू शकतो किंवा आपल्याला इथं आयोग काय विचारू शकते, तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे किंवा आयोगाने काय आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. 22चा पर्याय क्रमांक
2 इथं असणार आहे. 23 नंबर नंतर बघा, पुढे काय आहे? बरोबर जोडी कोणती ते विचारले. अगेन सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा 14 वित्त आयोग, 10वी पंचवार्षिक योजना, सीमा शुल्कात घट आणि केंद्र सरकारची वित्तीय तूट. आता प्रश्न हा कसा विचारलेला आहे? मिक्स विचारलेला आहे. मिक्स म्हणजे काय? वेगवेगळ्या टॉपिक म्हणजे पंचवार्षिक योजनेचा टॉपिक, सार्वजनिक वित्ताचा टॉपिक किंवा सीमा शुल्क घट वगैरे जे आपण परकीय व्यापाराच्या बाबतीत बघतो वगैरे आणि वित्तीय तूट अगेन सार्वजनिक वित्त. आता बघा आपण सगळे फायनान्स कमिशन जे आहेत, इव्हन आता 16वं फायनान्स कमिशन मग अरविंद पानघरे अध्यक्ष वगैरे आहेत आपण हे केलेले. तर याच्यामध्ये 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेत आणि ते बरोबर आहे का जोडीचे? वाय-व्ही रेड्डीच अध्यक्ष होते ना. 13वेचे आपल्याला माहिती पाहिजे केळकर होते. 14वेचे वाय-व्ही रेड्डी होते. 15वेचे कोण होते? एन-के सिंग होते. 16वेचे कोण आहेत? अरविंद पनगारे आहेत. तर आपल्याला हे खूप वेळा प्रश्न आलेला, पी-वाय-क्यूमध्ये आलं. पहिलंच विधान इथं करेक्ट आहे. म्हणजे पहिलाच ऑप्शन इथं करेक्ट आहे. पुढे बघा 10वी पंचवार्षिक योजना म्हणले. 10वी पंचवार्षिक योजना कधीची? 2002 ते 2007 पर्यंतची. इथं 3 आणि 2 चा काही संबंध नाही. सीमा शुल्कात घट एकतर एक प्रकार याच्या वित्तीय क्षेत्राच्या म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणू शकतो, की परकीय व्यापार आपल्याला वाढवण्यासाठी वगैरे आपण सीमा शुल्कात काय करत असतो? घट वगैरे करत असतो. त्याला प्रोत्साहन देत असतो आपण. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातली सुधारणा तिथं होणार नाहीये. आता बघा 22-23 हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या आपण आपलं भारताच्या बजेटवरती का भर दिला होता? तर हे लक्षात घ्या. भारताच्या म्हणजेच केंद्र सरकारची वित्तीय तूट कधीची विचारली? 2022-23 ची. आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. हा आहे भारताचं बजेट, ज्यावरती आपण अनेक वेळा डिस्कशन केलेलं आहे. आपल्या बूस्टर सीरीज असेल किंवा आपल्या लेक्चर सीरीजमध्ये असेल, तर यामध्ये 2025-26 बजेट आहे. फेब्रुवारी 25 मध्ये आलेलं आणि याच्या बजेटच्या तुम्ही जर शेवटी आलात, तुम्हाला काही चार्ट दिसतात आणि त्या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल, की डेफिसिटचे ट्रेंड म्हणजेच काय? तर इथं तुटीचे आपल्याला काय दिले तर ट्रेंड दिलेले आहेत. आणि तुटीच्या ट्रेंडमध्ये आपण जर बघितलं, तर इथं बघा 2021-22 वर्ष दिले, 22-23 वर्ष दिलेले आहे. आणि तूट इथं बघा आपल्याला आयोगाने काय विचारले? 22-23 वर्षाबाबत विचारलेलं आहे. म्हणजे हा येलो कलर लक्षात घ्या. म्हणजे हा पॉइंट किंवा ही तूट आहे आणि आपल्याला वर्ष बघायचं आहे आणि कुठली तूट बघायची? फिस्कल डेफिसिट बाबत आपल्याला त्यांनी विचारले आणि कोणाच्या तुलनेत विचारले? इथं बघा ॲज पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी म्हटलेलं आहे आणि प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे? पुन्हा एकदा जाऊया. तर जी-डी-पीच्या तुलनेत आपल्याला फिस्कल डेफिसिट किती? हे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. मग आपण क्रॉस चेक करूया ना इथं आपल्या बजेटमध्ये आपण इथं क्रॉस चेक करूया. तर यामध्ये बघा 2022-23 वर्ष म्हणजे हे येलो आणि इथं किती आहे? 6च्या पुढे 6च्या प्लस आहे. मग 6च्या जर पुढे आहे आणि इथं 6.7 ला हे आहे. याचा अर्थ काय? 6.5 समथिंग काहीतरी आपल्याला काय बघायला मिळते? तर ही वित्तीय तूट बघायला मिळते. कोणाच्या तुलनेमध्ये? जी-डी-पीच्या तुलनेमध्ये 2022-23 ला. आपल्याला आयोगाने इथं प्रश्नात काय दिलेलं आहे? 5.8 दिलेलं आहे. हे चुकीचं आहे. 6.5% आसपास आपल्याला ही वित्तीय तूट बघायला मिळते. त्यामुळे चौथं विधान सुद्धा इथं चुकीचं आहे. आपल्याला उत्तर काय विचारलंय, की कोणती मॅचिंग पेअर करेक्ट आहे? तर इथं पर्याय क्रमांक काय येणार आहे? 1 येणार आहे उत्तराचा भाग. ठीक आहे. आता नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न पण अगेन सोपा आहे आणि तुम्हाला या प्रश्नातच उत्तर आहे डायरेक्टली. कसं उत्तर आहे? तर बघा आता खालील कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो. सिंपल काय बघा, जनधन योजना कधी सुरू झाली? 2014 आपल्याला माहिती असेल. आपल्याला डेट आयोगाने खूप वेळा राज्यसेवा पूर्वमध्ये विचारलेली. आता इथं महत्त्वाचं काय, की जनधन योजनेत काहीतरी सुधारणा झाल्यात. सुधारणा जेव्हा कधी बी होतात तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवा, की सरकार पॉझिटिव्ह सुधारणा करते नेहमी. मग याच्यामध्ये निगेटिव्ह ऑप्शनला कट करा ना. जसं की ओव्हरड्राफ्टची मर्यादा कमी केली. होणारच नाही. सरकार मग एक प्रकारे काय होईल, की लोकांचा विरोध होईल त्याला. त्यामुळे असा ऑप्शन कधीच नाही येणार. एक प्रकारे आता इथं बघा, की काय म्हणलंय, विमा संरक्षण जे आहे, तर विमा संरक्षण कमी केले. हा ऑप्शन सुद्धा कट झाला. निगेटिव्ह ऑप्शन. उलट विमा संरक्षण काय करत असतं, सरकार वाढवतं. नेहमी बघा सरकारची भूमिका काय असते, तर डेव्हलपमेंटला ग्रो करण्याची भूमिका असते. 2 ऑप्शन कट झाले. तिसरा ऑप्शन बघा, ओव्हरड्राफ्टची मर्यादा वाढवली. हा पण ऑप्शन सेम आहे. विमा संरक्षण वाढवले. विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले नाही. आणि अटी जोडल्या. अगेन अटी जोडल्या तर काय होईल, की लोकांची काय होईल, अडचण होऊ शकते. तो इथं लक्षात घ्या, की प्रामुख्याने आपण मॅक्सिमम ऑप्शनकडे गेलोय. विमा संरक्षण वाढवलं, वयोमर्यादा वाढवली आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किती होती? 5,000 ची होती. नंतर ती किती? 10,000 ची केली. वयोमर्यादा सुद्धा वाढली. आता विमा संरक्षण जे वाढवलंय ना, याच्यामध्ये जर आपण बघितलं विमा संरक्षणाच्या बाबतीत, तर याच्यात आपल्याला मायक्रो इन्शुरन्सच्या बाबतीत जर बघितलं तर आधी ₹1,00,000 होतं. नंतर ते मग अपघाती विमा तो 2,00,000 पर्यंत केलेला आहे. म्हणजे हे विमा संरक्षण सुद्धा वाढवले. म्हणजे 2 ऑप्शन इथं करेक्ट झाले. सो इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. सो आपली प्रायोरिटी कुठे आहे? तर इथं
मॅक्सिमम आणि प्रश्नामध्येच आपण काय केलं, की निगेटिव्ह ऑप्शन कट करून टाकलेत. निगेटिव्ह ऑप्शन कट केले, की आपल्याला उत्तरापर्यंत जायला सोपं होऊन जातं. ठीक आहे. 24चं पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. नंतर बघा 25 नंबर प्रश्न आहे. 1991ला स्थापन झालेली एम. नरसिंह समिती म्हणजे एल-पी-जी टॉपिकमध्ये आपण कित्येक वेळा बघितलंय. इव्हन आपण बँकिंग रिफॉर्म्समध्ये सुद्धा, बँक रिफॉर्ममध्ये सुद्धा खूप वेळा बघतो, की नरसिंह समिती कशा संदर्भात आहे. तर नरसिंह समिती 2 होत्या, 1 आणि 2. तर एक कधीची 1991ची आणि दुसरी कधीची 1997ची. तर पहिली समिती काय? कारण एल-पी-जी आपण स्वीकारले. एल-पी-जी स्वीकारले तर आपण काय करणार, की फायनान्शियल रिफॉर्म्स करणार आहेत. याच्यामध्ये मग रिफॉर्म्स इन कमोडिटी मार्केट नाहीये. रुपयाचे कन्व्हर्टिबिलिटीसाठी वेगळी समिती आहे आणि इंडस्ट्रियल सिकनेससाठी वेगळी. तर इथं फायनान्शियल सेक्टरच्या रिफॉर्मसाठीची ही आपल्याला एम. नरसिंह समिती बघायला मिळते. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत, की आपल्याला प्रायोरिटीने लक्ष ठेवायचे आहेत, की जर आपण समजा आता समित्यांच्या बाबतीत जर बघितलं, तर इथं आपल्याला लगेच दिसेल, की एम. नरसिंह समिती आणि त्यांचा एकंदरीत कार्यकाळ हा पहिली जी समिती आहे, नरसिंह समिती 1 कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टम. तर एक प्रकारे याच्यात बँकिंग रिलेटेड शिफारसी नक्कीच झाल्या, पण समितीचं नाव होतं फायनान्शियल रिफॉर्मसाठी. तर ही 1991 ची समिती झाली आणि नंतरची जी समिती एम. नरसिंह समिती 1997 आपण जे म्हणलं तर त्याला बँकिंग सेक्टरची समिती आहे, असं म्हणलेले बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्मसाठी. तर इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. नंतर पुढे बघा एफ-आर-बी-एम कायद्याबाबत तर आपण इव्हन प्रश्न आपला व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आपण. तुम्ही बघितलं असेल आणि याच्यावरती आपण भर दिला होता. राजकोषीय जबाबदारी अर्थसंकल्प व्यवस्थापन. तर ह्या कायद्याला रिप्लेस करण्यासाठी बऱ्याच वेळा शिफारस केली गेलेली. इव्हन मग त्याच्यासाठी बहुतेक येस बहुतेक 12 वित्त आयोग आहे. आपण बघूया आणि नंतर वेगवेगळे कार्यगटही होते. मग त्याच्यामध्ये केळकर कार्यगट सुद्धा होता, की त्यांनी वित्तीय तूट वगैरे कशी कमी करण्यासाठी शिफारसी केल्या किंवा रेव्हेन्यू डेफिसिट कमी करण्यासाठी. आणि नंतर 2016 मध्ये एन-के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यगट नेमला होता, तर त्यांनी मग पुढे काही शिफारस केल्या होत्या. तर आपल्याला एक प्रकारे वित्तीय तूट कमी करण्यासाठी काय-काय करता येऊ शकतं, याबाबतच्या शिफारसी आपल्याला बघायला मिळतात. मग आपण जर एन-के सिंग यांच्या आदेशाखालीचा जर कार्यगट बघितला, तर त्यांनी एफ-आर-बी-एम कायद्याला रिप्लेस करावं, अशी शिफारस केलेली आहे. जर आपण बघितला, तर एन-के सिंग यांच्या आदेशाखाली नेमलेला 2016 मधला एफ-आर-बी-एम कायद्याच्या संदर्भाने. तर त्यांनी काय म्हटलं होतं, की डेब्ट फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट, डेब्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट हा आणावा. कोणाला रिप्लेस करून? एफ-आर-बी-एम कायद्याला रिप्लेस करून. तसेच त्यांनी मग आपली जी फिस्कल डेफिसिट आहे, म्हणजे वित्तीय तूट असेल किंवा रेव्हेन्यू डेफिसिट आपण त्याला महसुली तूट म्हणतो, ती कमी करण्यासाठी सुद्धा शिफारस केलेली होती. सो इथं मग काय असणार आहे? एन-के सिंग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 26चं. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे अगदी सोपा. हा तर कुणाचा चुकला नाही पाहिजे. नीती आयोग कधी स्थापना केली? 1 जानेवारी 2015. तर असं प्रायोरिटीने लक्षात ठेवायचं की आपल्याला नक्की सोपे-सोपे प्रश्न चुकवायचे नाहीत. आता पुढचा प्रश्न बघा, दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की खालीलपैकी 4 दारिद्र्य रेषेच्या समित्याच ओळखा ना. विजय केळकर समिती आहे का दारिद्र्याची? नाही. आर-एन मल्होत्रा आहे का? नाहीये. मग मल्होत्रा समिती कशाची? इन्शुरन्सच्या बाबतीतली. केळकर समिती आपल्याला माहिती आहे, की टॅक्सच्या संदर्भातली. तो क आणि ड तर उत्तरात येणार नाही. पर्याय क्रमांक 4 गेला, 3 गेला. मग एक तर अ, ब किंवा अ. आता आपल्याला माहिती आहे, की तेंडुलकर समितीने सुद्धा दारिद्र्याची रेषा निश्चित केली होती आणि आपल्याला माहिती आहे, की ग्रामीणसाठी वेगळं, शहरीसाठी वेगळं आणि त्याचबरोबर रंगराजन समितीने सुद्धा दारिद्र्याची रेषा निश्चित केलेली किंवा त्याची व्याख्या एक प्रकारे स्पष्टीकरण केले, की लोकांना किती खर्च केला पाहिजे शहरी आणि ग्रामीणसाठी. मग याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलाच, की नक्की त्यांच्या एक प्रकारे शिफारसीवरचा डेटा. तर तेंडुलकर समितीनुसार आपण जर पाहिलं, तर इथं बघा दारिद्र्य रेषा मासिकवाली जर पाहिली, तर त्यांनी काय केलंय, की मग 816 आणि ₹1000 हे 2011-12ला निश्चित केले. त्याची एक डेफिनिशन केली आणि त्याचबरोबर आपण जर रंगराजन समिती यांच्या बाबतीत सुद्धा बघितलं, तर त्यांनी पॉवर्टीची बास्केट देत असताना मग एक प्रकारे अन्न आणि 4 घटक किंवा इतर घटक यांना मेन्शन केलंय. म्हणजेच त्यांनी मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड घेतला आणि त्यांनी सुद्धा मग इथं 11-12ला बघितलं तर 972 आणि ₹1407 असा एक क्रायटेरिया दिलेला आहे. सो या दोन्ही समित्यांनी दिले म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 कडे जातो इथं. दोन्हीही अ आणि ब हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, औद्योगिक धोरणाच्या बाबतीत चुकीचं विधान विचारले. अगेन हा पी-वाय-क्यू बेस होता. खूप वेळा रिपिटेशन झालेलं. बघा आता 3 विधानं दिली आणि चूक कोणते आपल्याला विचारले. नेहमी लक्षात ठेवा, की वरीलपैकी सर्व चूक असण्याची शक्यता अगेन खूप कमी असते. पण आपण वन बाय वन ऑप्शनला जाऊया. बघा आता 1948च्या औद्योगिक धोरणाने मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. आता आपली जी इकॉनॉमी किंवा जे प्लॅनिंग सुरू झालं 1950-51च्या दरम्यान आपलं प्लॅनिंग कमिशन स्थापनेपासून. पण आपलं पहिलं जे औद्योगिक धोरण आहे तर 1948च आहे.
त्यामुळे हे धोरण महत्त्वाचं होतच आहे. आता मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचं उद्दिष्ट ठेवलं, नाही ठेवलं माहिती नाही समजा आपल्याला. ठीक आहे. हा ऑप्शन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. पुढे काय? 48च्या औद्योगिक धोरणापेक्षा 56च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिलं. 8वा सेकंड 5 इयर प्लॅन. सेकंड 5 इयर प्लॅनने उद्योगावरती भर दिला होता आणि महत्त्वाचं आपलं जे 1956चं धोरण आलं होतं, तर ते आत्तापर्यंतचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं धोरण आहे. तो याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या उद्योगावरती आपण भर दिला होता का? तर डेफिनेटली आपण काय केलं होतं, की याला एक प्रकारे काय म्हणतो आपण, जर 1956चं आपण समाजवादी समाजरचना स्वीकारली होती. आपण काय केलं होतं, की सार्वजनिक क्षेत्राचा विकास करायचा होता, पण आपल्याला खाजगी क्षेत्राला एक प्रकारे काय करायचं होतं, डाउन करायचं होतं किंवा त्यांचा संकोच केलेला आहे. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, की पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टरला आपण प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे हे सेकंड जे स्टेटमेंट आहे, तर सेकंड स्टेटमेंट आपल्याला करेक्ट येतंय. नंतर काय बघा तिसरं स्टेटमेंट 91च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. ॲक्चुअली हे 17 उद्योग 1956च्या धोरणाने राखून ठेवले होते गव्हर्नमेंटसाठी आणि 91च्या धोरणाने ते 8 पर्यंत कमी केले होते. मग हे 17 चुकीचं आहे ना इथं. 91 आपल्याला विधानात म्हणले. त्यामुळे क विधान चुकीचं आहे. आपल्याला प्रश्नात चुकीचं विचारलेलं आहे. मग आपलं उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? तर इथं क चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला आणि तसंही ब करेक्ट आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गेला. म्हणजे फक्त क शिल्लक राहिला. याचा अर्थ अविधान बरोबर आहे. म्हणजे अविधान तुम्हाला माहिती असो किंवा नसो, तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत जाता. फक्त तुम्हाला ब आणि क बद्दल तर तुम्हाला क्लिअरली ती आकडेवारी माहितीच पाहिजे. आपण खूप वेळा करतोच त्याच्यामध्ये. की नक्की डेटा काय? तर इथं बघा 56च्या धोरणाने काय केलं होतं, की सरकारची मक्तेदारी असणारे 17 उद्योग होते आणि या 17ला आपण कमी करून काय केलं होतं, 17चं आरक्षण कमी करून आपण हे फक्त 1991ला 8 उद्योगापर्यंत आणलं होतं. म्हणजे 8 उद्योग हे गव्हर्नमेंटसाठी राखून ठेवलेले होते. सो इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल 29चं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा आता. लोकसंख्या आपला हक्काचा टॉपिक आहे. जिओग्राफीमध्ये पण आपल्याला फायदा होतो. लोकसंख्या धोरण 2000चं. आता याच्यामध्ये उद्दिष्टात समाविष्ट काय? एक तर पहिल्यात काय आपल्याला इमिजिएट साध्य करणारे उद्दिष्ट. आपण त्याला दुसरं म्हणू की मीडियम टर्मचे आणि तिसरं आहे लाँग टर्मचे उद्दिष्ट. लाँग टर्ममध्ये काय तर 45 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची होती आपल्याला. ते तर आहेच आहे. स्थूल प्रजनन दर घटवणे, टोटल फर्टिलिटी रेट कितीपर्यंत आणायचा होता? 2.1 पर्यंत आणि कधी वर्ष 2010 पर्यंतचं. मग हे पण आहे. आलं लक्षात? आता याच्यामध्ये पुढे बघा, स्त्री-पुरुष लिंगभाव समानता समजा माहिती नाही. पण ड विधानात काय दिलेलं आहे? 45 पर्यंत नागरीकरण 100%. काय संबंध नागरीकरणाचा? हे विधान चुकीचं आहे. मग ड जर गेलं तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 इथं कट झाले. मग आता तसे आपण उत्तरापर्यंत तसंही पोहोचलोच की. बघा, अ आणि ब तर करेक्ट आहे. मग राहिला प्रश्न कचा. याचा अर्थ काय? लिंगभाव समानता आणणे. हे तरी लोकसंख्येच्या उद्देशात नाहीये. म्हणजे आपल्याला हे स्टेटमेंट करेक्ट वाटतं. पण हे स्टेटमेंट जर आपल्याला प्रायोरिटी जर ठरवली, तर इथं मग पर्याय क्रमांक 3 पण जातो. मग पर्याय क्रमांक 1 उरतो. आपण उत्तरापर्यंत थेटपणे पोहोचतो. ठीक आहे. 30चं 1 असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न. आता इथं थोडंसं मे बी कन्फ्युजन वगैरे झालं असेल, की पब्लिक डेब्ट सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्य स्वीकृत निकष काय? म्हणजे जो जनरली एक्सेप्टेड क्रायटेरिया काय असतो, की समजा सरकारला कर्ज घ्यायचंय, तर या कर्जासाठीचा जनरली एक्सेप्टेड क्रायटेरिया काय असेल बरं? सगळ्यात महत्त्वाचं विशिष्ट कालात कर्ज शून्य असावे, असं कधीच नसतं. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा कर्जाला प्रमोट करतं. मग सगळ्या बँका वगैरे बंद पडतील ना, लोकं कर्ज घ्यायचं जर बंद झालं तर इन जनरल कर्ज कमी करावं हा नक्कीच क्रायटेरिया असतो, पण कर्ज 0 असावं हा क्रायटेरिया नसतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तरी पण आपण पुढे बाकी स्टेटमेंट बघूया. भविष्यातील कर्ज आणि जी-डी-पीचं गुणोत्तर म्हणजे आपला जी-डी-पी जेवढा आहे त्याच्या तुलनेत आपलं कर्ज किती आणि भविष्यातलं गुणोत्तर आणि आजचं कर्जाचं गुणोत्तर विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. उघड-उघड आहे ना. म्हणजे आजचं जर समजा आपला जी-डी-पी ₹100 आणि कर्ज जर आपलं 10% जी-डी-पीच्या म्हणजेच ₹10 आपल्यावर कर्ज आहे. तर गव्हर्नमेंटने नक्कीच ह्या 10 पेक्षा 9-8 पर्यंत कमी यायचं टार्गेट ठेवलं पाहिजे. ब विधान करेक्ट आहे. म्हणजे हा तर जनरली एक्सेप्टेड नियम आहे. म्हणजे कोणाला कर्जामध्ये राहायला आवडेल ना? पण एवढं मात्र नक्की असतं, की एखादा कुठलाच देश हा कर्जमुक्त नसतो. त्यांना कर्ज कुठून ना कुठून घ्यावं लागतं. म्हणून हे अविधान चुकीचं आहे. मग तसं हे अविधान चुकीचं असेल तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत येतो ब आणि क. आता बघा क च्या बाबतीत काय दिलेलं आहे? भविष्यासाठी कर्ज म्हणजे भविष्यासाठी कर्ज आणि जी-डी-पीचा जो गुणोत्तर आहे, तर तो आजच्या गुणोत्तरावर निश्चित केला जाऊ शकतो. केला जाऊ शकतो ना, जर समजा अगेन 100 पैकी
₹10 आपल्याकडे कर्ज आहे म्हणजे 10% कर्ज आहे. तर आजच्यावरून भविष्यातला आपण ठरवू शकतो ना अंदाजे, की ठीक आहे आता आपल्या देशासाठी समजा 9%च कर्जापर्यंत जायचं आहे आपल्याला, 8 पर्यंतच जायचं आहे. तर ते केलंही पाहिजे आणि ते टार्गेटही ठेवलं पाहिजे. सो इथं ब आणि क आपलं मोस्ट ॲप्रोप्रिएट उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नंतर पुढे बघा पुढचा आहे आपला 32 नंबरचा प्रश्न. 32 नंबरमध्ये सिंपल काय म्हणलंय, अन्नधान्याचे बफर स्टॉक. बफर स्टॉक म्हणजे काय एक प्रकारे साठा करून ठेवणं. पण हा साठा कोण करून ठेवतं? तर गव्हर्नमेंट करून ठेवतं. आता आपल्याला माहिती असेल बघा, पी-डी-एससाठी गव्हर्नमेंट साठा करतं किंवा एक प्रकारे ज्या मालाच्या किमतीमध्ये चढ-उतार होतात. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट साठा करून जे ठेवत असते एफ-सी-आयच्या माध्यमातून वगैरे. तर इथं किमतीमधील चढ-उतार कमी करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी, लिमिट करण्यासाठी प्राईसमधले जे फ्लक्च्युएशन्स आहेत, तर त्यासाठी प्रामुख्याने करत असते. अन्नधान्याच्या निर्यातीसाठी मग त्याचं जर इनडायरेक्ट म्हणलं तर ते होऊ शकतं. पण निर्यातीचा काही संबंध नाही. जर आहे तर इथं तसंही ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर नाहीये. म्हणजे प्रायोरिटी महत्त्वाची काय? तर बफर स्टॉक कशासाठी? तर किमतीमध्ये चढ-उतार होऊ नये याच्यासाठी प्रामुख्याने पर्याय क्रमांक 1 उत्तर असू शकतं. आता नंतर तुम्ही म्हणाल की खुल्या बाजारात विक्रीसाठी वगैरे. आता हे कोण करून ठेवतं? खाजगी जे व्यापारी वगैरे आहेत तर ते. पण प्रश्नाचा विचारण्याचा रोख हा गव्हर्नमेंटच्या बाजूने की बफर स्टॉक फूड ग्रेन कशासाठी? तर प्राईस फ्लक्च्युएशन कमी करण्यासाठी म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 1 असणार आहे फक्त अ. नंतर पुढे बघा नाबार्डची स्थापना हा एकदम आपला रोजच्या घडामोडीतला प्रश्न. तर आपल्याला माहिती पाहिजे की येस 12 जुलै 82 याच्या बाबतीत मग शिवरामन समिती आहे. मे 60 काही संबंध नाही. 1 एप्रिल 35 नाही. 2 ऑक्टोबर मे बी वाटेल बऱ्याच जणांना, पण 2 ऑक्टोबर 82 कारण वर्ष सिमिलर दिले. 12 जुलै 1982 ठीक आहे. नंतर बघा आता हां, इथे एक बऱ्याच जणांना आता थोडंसं जम्बलिंग झालं असेल. आर-बी-आयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलं? सिंपल आर-बी-आयचा जो कायदा आहे 1934 चा याच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये जे दिलेलं आहे, तर ते वर्गीकरण महत्त्वाचं आहे. शेड्यूल बँकेच्या बाबतीत येस हां. तर आर-बी-आयचा कायदा जो 1934 आहे, याची दुसरी जी शेड्यूल आहे, त्याच्यात असणाऱ्या बँकांची लिस्ट म्हणजे शेड्यूल बँक आणि त्याच्यात नसणाऱ्या बँक म्हणजे नॉन शेड्यूल बँक हे प्रामुख्याने लक्षात घ्या आणि मग त्यांना त्यांचे फायदे वगैरे असतात. तर इथं बरेच जण कदाचित बँक रेग्युलेशन ॲक्टला वगैरे गेले असतील, तर तो नाहीये. इथं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. नंतर पुढे जाऊया. अगेन लोकसंख्याच्या संदर्भातला संक्रमण सिद्धांत. ट्रान्झिशन थिअरी खूप वेळा आपण बघितलेली. काय? बी-आर आणि डी-आर आपण बघतो. बी-आर आणि डी-आर पहिल्या फेजमध्ये जास्त असतात. जन्मदर, मृत्यूदर हे पहिल्या फेजमध्ये हे इथं काय चुकीचं आहे. म्हणजे ते पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला तिसरी स्टेज विचारलेली आहे. ठीक आहे. तर येणार नाही आपल्या उत्तरामध्ये. इथं गेला, हा पर्याय गेला. म्हणजे फक्त क आणि ड याचा अर्थ ब सुद्धा चुकीचं आहे. कारण का लोकसंख्येची जलद वाढ ही कुठल्या टप्प्यामध्ये होते? सेकंड फेजमध्ये होत असते. कारण का सेकंड फेजमध्ये बर्थ रेट जास्त असतो, डेथ रेट हा कमी झालेला असतो. ठीक आहे. आता राहिला प्रश्न पुढचा क की ड? मृत्यूदरात लक्षणीय वाढ अगेन ही कशात असते? बरोबर इथं पहिल्या स्टेजमध्ये. तर इथं आपल्याला तिसरी स्टेज विचारली म्हणजे आपलं हा सुद्धा उत्तराचा भाग नसणार आहे. जन्मदरात लक्षणीय घट. तर तिसरा जो टप्पा असतो तर त्याच्यामध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट हे दोन्हीही कमी झालेले असतात. तर हा ड विधान आपलं बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आपल्याला काय विचारलंय? तिसरा टप्पा कोणता हे विचारलंय. सो इथं पर्याय क्रमांक 4 असणार आहे. मला वाटतं की 35 पर्यंत आपले इकोचे प्रश्न आहेत. पण पुढे सुद्धा हा इकोचाच प्रश्न बघायला मिळतो 36 वाला. कारण करंटचा सेक्शन बहुतेक सुरू झालेला आहे. तर हा सुद्धा प्रश्न बघून हा आपण घेतला होता. फक्त त्याच्यात त्यांनी थोडंसं ॲडव्हान्स विचारलेलं आहे. एक स्टेटमेंट आणि एक स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहे. तर पी-एम धनधान्य कृषी योजना कशाच्याच म्हणजे त्याच्याबद्दल काय योग्य आहे? आता केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 25ला मंजुरी दिली का? तर लक्षात घ्या भारताचं अगेन बजेट जे आहे, जो बजेटचं आपण हे डॉक्युमेंट बघितलं ना, त्या बजेटमध्येच ही योजनेच्या बाबतीतली तरतूद आपल्याला बघायला मिळते. आपण जर अ, याच्यामध्ये बघितलं, तर इथं क्लिअरली दिलेलं आहे, की प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना डेव्हलपिंग ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. तर टू कव्हर 100 डिस्ट्रिक्टसाठी हा उघड-उघड 100 जिल्ह्यांसाठी हा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये मग किती शेतकऱ्यांना मदत होणार वगैरे हे दिलंय. तर मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलीच. पण डेट समजा तुम्हाला माहिती नाही. पण इथं 200 जिल्हे दिलेत ना, ब विधान चुकीचं आहे. मग एक आपण काय म्हणतो, की आता बजेटमध्ये आले तर डेट समजा माहिती नाही, तर आपण जनरली कन्सिडर करून जातो. बरेच जणांनी इथं थोडंसं जम्बलिंग झालं असू शकतं. पण इथं 200 तर चुकीचंच आहे. त्यामुळे आपल्याला योग्य विचारले फक्त अ. फक्त म्हणजेच काय पर्याय क्रमांक 3 त्यांनी चुकून म्हणजे चुकून नाही, तर त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी पहिल्या पर्यायामध्ये अ आणि ब असं दिलेलं आहे. तर इथं पर्याय क्रमांक 3 फक्त अ करेक्ट असणार आहे आणि हे जर आपण बघितलं याच्यामध्ये आपल्या जर पी-आय-बीच्या डेटावरती जर आपण बघितलं, तर आपल्याला हे प्रायोरिटीने दिसून जातं, की नक्की याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये. जस्ट आपण एक पी-आय-बीचं डॉक्युमेंट तुमच्यासमोर आणूया.
येस. पी-आय-बीवरती जर आपण बघितलं, तर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि कधी दिली? तर 16 जुलै 2025 आणि इथं क्लिअरली दिले, की 2025-26 पासून 100 जिल्ह्यामध्ये ही राबवली जाणार आहे. तर महत्त्वाची होती आणि आपल्या बजेटमध्येही आली होती. त्यामुळे आपल्याला इथं प्रश्नासाठी ही योजना महत्त्वाची ठरते. ठीक आहे? तर असं हे आपलं एक एकंदरीत आज झालेल्या पेपरचे आपण 16 प्रश्नांचे एक्स्पेक्टेड आन्सर्स बघितलेत. सो जर एक जनरल कॅल्क्युलेशन जर सांगितलं तर आपण जे प्रिडिक्ट केलेले आन्सर आहेत, तर ऑल हे सगळे जैसे थेच राहतील. याच्यात कारण का डाउटफुल असं काही वाटत नाहीये. सो आपण इकॉनॉमिक्सचे 16 क्वेश्चनचं बघितलं. तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा नक्की तुम्हाला कसा गेला पेपर? तुम्हाला इकॉनॉमिक्सचे प्रश्न किती जमले? आणि तुम्हाला साधारणतः ह्या 16 पैकी म्हणजे आपण डी सेटमधले 21 ते 36 पर्यंत बघितले. तर या 16 पैकी तुमचे किती बरोबर आले? तुम्हाला कसा फायदा झाला? किंवा आपण काही लेक्चर्स घेतले होते, आपण काही लेक्चर्सही टाकले होते. तर तुम्हाला कसा फायदा झाला? तर नक्कीच सांगा. आणि पुढच्या काही एक्झामसाठी तुम्हाला नक्की काय हवंय? तर याबाबतही तुम्ही कळवा. तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक यू. थँक यू व्हेरी मच.